मुलगा तुला इथे आणून टाकल ना, तुझा मुलगा तुला इथे आणून टाकल ना, तर तुझ्याच्यानं त्या गरमीचं वातावरण तुला सहन होणार नाही माझ्या बाया, लक्षात असू दे. त्या गरमीचं वातावरण तुला सहन होणार नाही. म्हणून आताच तुझ्यामध्ये पैसा आहे तर या खोलीमध्ये तू एसी लावून दे. कोणाचं वाक्य होतं? त्या बापाचं होतं. अरे माझ्या तरुण भावांनो, तुम्ही घरामध्ये 20-20, 50-50 हजाराचे कुत्रे पोसता. 20-20, 50-50 हजाराचे कुत्रे पोसता. त्या कुत्र्याला तुम्ही जवळ भाकर नेऊन टाका. त्या कुत्र्याला तुम्ही जवळ भाकर नेऊन टाका. ती कुत्र तुम्हाला चावल्याशिवाय राहणार नाही. आणि या म्हाताऱ्या मायबापाला तुम्ही दुरून जरी भाकर फेकून माराल ना, तर तुम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. त्याचा आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. काय असते मायबापाची माया? आपण म्हणतो ऊन वारा पाऊस येतो ना, ऊन वारा पाऊस येतो ना तायांनो, आठवा तुमच्या बापाची वेता. तुमच्या बापाची वेता आठवा. घरामध्ये जर कोणता जरी एक असा व्यक्ती झाला असेल ना तुमच्यावर प्रेम करणारा माझ्या मायांनो, तो म्हणजे तुमचा बाप आहे. आपल्या जर बापाचा एकुलता एक जरी मुलगा मेला ना ताई, आपल्या बापाचा एकुलता एक जरी मुलगा मेला ना, तर बाप कधी रडत नाही. आणि या भरल्या मंडपामधून त्याची पोरगी सासरी निघून जाते ना, तर बाप रडल्याशिवाय राहत नाही. बाप रडल्याशिवाय राहत नाही. हे बापाचं प्रेम आहे माझ्या तायांनो, लक्षात असू. इथे बघ, आजी म्हणत असेल महाराज आमच्या माहेरी आमचे मायबापाच राहिले नाही तर आम्ही कोणासाठी जाऊ. म्हणून तुम्हाला सांगणे माझ्या भावांनो, आणि तुम्हाला सुद्धा सांगणे माझ्या मायांनो, धनिष्ठ प्रॉपर्टी कमवू नका. मी असं म्हणणार नाही, कमवून ठेवा, हे मायबापाचं कर्तव्य असते. पण त्याच्या आधी आपल्या मुलाला चांगले संस्कार घडवा. नाही तर म्हातारपणामध्ये तुम्हाला अशी बोलण्याची वेळ येणार. मी तुझ्यासाठी जीवन जाईले, Oh